कोल्हापूर शहर व उपनगरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेदिवस वाढत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरवर्षी तब्बल 4 ते 5 हजार नवी कुत्री जन्म घेत असताना केवळ 2,500च निर्विजीकरण होत आहे। एका कुत्रीला 6 ते 7 पिल्ले होत असल्याने संख्या झपाट्याने वाढतीये। महापालिकेच्या 2 केंद्रात रोज केवळ 6 ते 7 कुत्र्यांचंच निर्विजीकरण होत असल्याने ही केंद्रे अपुरी पडत आहेत। तज्ज्ञांच्या मते शहरात किमान 10 केंद्रे सुरू करून दररोज 100 कुत्र्यांचं निर्विजीकरण झाल्यास संख्या आटोक्यात येऊ शकते। मात्र हा उपायही अंतिम नाही। निर्विजीकरण झालेले कुत्रे चावतातच, त्यामुळे दहशत कायम आहे। कायदेशीर अडचणीमुळे पकडलेल्या कुत्र्यांना त्याच ठिकाणी सोडावं लागते, त्यामुळे प्रशासन हातबल झालंय। नागरिकांना रस्त्यावरून जाणंही सध्या धोक्याचं ठरू लागले। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।